सांगोला तालुक्यातील गळवेवाडी इथं शाळेच्या पहिल्याच दिवशी एक भयंकर घटना घडल्याची माहिती सध्या समोर येते। शाळेचा पहिलाच दिवस असल्यानं पल्लवी चंद्रकांत गळवे वय वर्ष 18 ही आपल्या चुलत भावासोबत शाळेतून घरी येत असताना वाटेतच बहीण भावासोबत जे काही भयंकर घडलं त्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। शाळेच्या पहिल्याच दिवशी या चिमुकल्यांसोबत नेमकं असं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। सांगोला तालुक्यातील गळवेवाडी इथं शाळेचा पहिलाच दिवस असल्यानं पल्लवी सोनंद येथील शाळेतील चुलत भाऊ गुरुप्रसाद यास पहिल्या दिवशी शाळा सुटल्यानंतर घरी आणण्यासाठी जात होती। शाळेचा पहिलाच दिवस असल्यानं शाळा ही लवकर सुटणार होती। घरात कोणालाही न सांगता पल्लवी मोटरसायकलवरून चुलत भावास आणायला गेली होती। वास्तविक पल्लवीकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता। जवळच्या अंतरावरील शाळेतून लगेच चुलत भाऊ गुरुप्रसादला घेऊन गेली होती। सोनंद ती गळवेवाडी रस्त्यावरील शेखवस्तीपर्यंत दोघेही सुखरूप आले, पण कोणालाही असं वाटलं नव्हतं की या दोघांसोबत असंही होईल। काळ वाट पाहतोय याची कल्पना नसलेली पल्लवीच्या दुचाकीला गळवेवाडीकडून सोनंदकडे भरधाव वेगानं निघालेल्या माल ट्रकनं कट मारला व पल्लवी गुरुप्रसाद दोघेही ट्रकच्या चाकाखाली सापडले। ट्रकनं त्या दोघांनाही काही अंतरापर्यंत फरकटत नेलं। ट्रक थांबेपर्यंत दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता।